मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 5वा स्कॉलरशिप परीक्षा गणित विषयातील जो 25वा पाठ आहे सरळ व्याज, या पाठातील स्वाध्यायामधील सर्व उदाहरणे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तत्पूर्वी मी एक सांगू इच्छितो की या सरळ व्याज या पाठातील उदाहरणे सोडवण्यासाठी अगोदर आपल्याला जर काही सूत्र लक्षात असतील किंवा सूत्र पाठ असतील तर या पाठावरील कोणताही प्रश्न आपल्याला अगदी सहज पद्धतीने सोडवता येईल। त्यासाठी मी या व्हिडिओच्या सुरुवातीला ही सूत्र आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे। पहा मित्रांनो, जर रास काढायचे असेल आपल्याला रास, तर मुद्दल अधिक व्याज, मुद्दलामध्ये व्याज मिळवल्यानंतर रास तयार होते हे लक्षात ठेवा। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं सूत्र आहे सरळ व्याजाचे सूत्र। सरळ व्याजाचे सूत्र व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100 या सूत्राचा वापर करून आपण व्याज काढू शकतो। त्यानंतर पुढचं सूत्र आहे, या ठिकाणी ही या 1 नंबरला दिलेले सूत्र हे सरळ व्याजाचं आहे मित्रांनो, शॉर्टकटमध्ये दिलेले आहेत सर्व सूत्रे। पुढचं सूत्र आहे मुद्दल बरोबर, मुद्दल जर काढायचा असेल आपल्याला, दिलेल्या गोष्टी जर बाकीच्या व्याज दर मुदत असतील तर आपल्याला मुद्दल काढता येते आणि मुद्दल काढण्याचं सूत्र आहे सरळ व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले मुदत, दर गुणिले मुदत। या ठिकाणी कचा अर्थ काळ असा होतो मित्रांनो, काळ, मुदत म्हणजेच काळ होतो। यानंतर आपल्याला जर दर काढायचा असेल, दर काढायचा असेल तर सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले काळ, या पद्धती या सूत्राचा वापर करून आपण दर काढू शकतो। आणि शेवटचा आहे आपल्याला काळ काढायचा आहे किंवा मुदत काढायची आहे, तर सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर या सूत्राचा वापर करून आपण काळ किंवा मुदत काढू शकतो। तेव्हा ही 5ही सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवून आपण या पाठाला जर सुरुवात केली तर या पाठातला एकही प्रश्न आपल्याला म्हणजे अवघड जाणार नाही। ठीक आहे मित्रांनो, यानंतर आपण या पाठातील स्वाध्यायामधील सर्व उदाहरणे स्पष्टीकरणासहित या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आहे रुपये 100 मुद्दलाचे, रुपये 100 मुद्दलाचे एका वर्षाचे व्याज 7 रुपये आहे, तर त्याच मुद्दलाचे 5 वर्षाचे व्याज किती होईल? पहा मित्रांनो, या ठिकाणी सूत्राचा वगैरे यूज करण्याची काही आवश्यकता नाही, कारण या ठिकाणी सरळ प्रश्न आहे। मुद्दल आहे 100 रुपये आणि मुदत आहे 1 वर्ष आणि त्याचं व्याज होत आहे 7 रुपये। 1 वर्षाचं व्याज 7 रुपये होत आहे। आपल्याला त्याच मुद्दलाचं या ठिकाणी 5 वर्षाचं व्याज काढायचं आहे, म्हणजे याचाच अर्थ 1 वर्षाचा 7 रुपये होत असेल तर 5 वर्षाचं काढण्यासाठी आपल्याला 7 गुणिले 5 जर आपण केलं, 7 5 35, तर आपल्या लक्षात येईल की याच मुद्दलाचं 5 वर्षाचं सरळ व्याज हे 35 रुपये होईल असं आपल्याला सांगता येईल। पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल। यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसरा की रुपये 1200 मुद्दलाची सरळ व्याजाने 10 वर्षात दामदुप्पट होण्यास दशे व्याजाचा दर किती? मित्रांनो, प्रश्न आहे मुद्दल आहे 1200, सरळ व्याजाने 10 वर्षात दामदुप्पट होण्यास दशे व्याजाचा दर किती असला पाहिजे, हा प्रश्न आहे। प्रथम मित्रांनो, शेकडेवारी सरळ व्याज या पाठातील कोणताही प्रश्न सोडवत असताना दिलेल्या बाबी ज्या आहेत प्रश्नामध्ये त्या बाबी आधी आपल्याला स्पष्ट होणे खूप आवश्यक आहे। पहा, या ठिकाणी दिलेल्या बाबी मी अगोदर लिहून काढतो। पहा मित्रांनो, या ठिकाणी मुद्दल दिलेला आहे, मुद्दल आहे 1200, 10 वर्षात म्हणजे मुदत आहे 10 वर्ष, मुदत 10 वर्ष आहे, 10 वर्षात दाम दुप्पट होत आहे, 10 वर्षात दाम दुप्पट ती रक्कम होत आहे मित्रांनो, म्हणजेच रास 10 वर्षांनी तयार होणारी रास ही दाम दुप्पट आहे, म्हणजेच मुद्दलाच्या दुप्पट आहे। मुद्दल आहे 1200 गुणिले 2 म्हणजे त्याची दाम दुप्पट होईल 2400 रुपये, म्हणजे रास होईल 2400 रुपये रास दिलेली आहे। आणि या ठिकाणी आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे मित्रांनो, दर बरोबर किती?
पहा मित्रांनो, आपल्याला दराचं सूत्र वापरून आपण डायरेक्ट दर या ठिकाणी काढू शकतो. पण दर काढत असताना, मुद्दल काढत असताना किंवा मुदत काढत असताना आपल्याला व्याज माहीत असणं खूप आवश्यक आहे. व्याज माहीत असेल तर आपण या तिन्हीपैकी कोणतीही गोष्ट आपण या ठिकाणी काढू शकतो. प्रथम आपल्याला या ठिकाणी व्याज किती आहे हे या ठिकाणी काढून घ्यावं लागेल. पहा मित्रांनो, तुम्हाला सूत्र सांगत असताना पहिलं सूत्र सांगितलं होतं, व्याज जर काढायचं असेल आपल्याला तर रास वजा मुद्दल, रास वजा मुद्दल म्हणजे रासमधून जर आपण मुद्दल वजा केलं तर शिल्लक राहणारी रक्कम ही व्याज असते. पहा या ठिकाणी रास होती 2400 रुपये आणि मुद्दल आहे या ठिकाणी 1200 रुपये. म्हणजेच 2400मधून 1200 गेल्यानंतर व्याज असणार आहे 1200 रुपये. ठीक आहे. यानंतर आपण दरचं सूत्र ठेवू आणि या प्रश्नामध्ये व्याजाचा दर काय असेल हे आपण काढू. दर बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल, मुद्दल गुणिले मुदत. पहा मित्रांनो, व्याज आहे 1200 रुपये, 1200 रुपये गुणिले 100 भागिले मुद्दल, मुद्दल आहे या ठिकाणी 1200 रुपये आणि मुदत आहे 10 वर्ष. पहा आपण हे समीकरण सोडू. पहा हे 2 शून्य, हे 2 शून्य कटतील या ठिकाणी आणि 12 12 म्हणजे 12, 1200 1 1200 1200 1 1200 1 शून्य, हे 1 शून्य कटेल आणि 10 1 10. म्हणजेच हे दर असेल 10 रुपये. दर असेल 10 रुपये. व्याजाचा दर 10 रुपये असेल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो. यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसरा. अजयला एका रकमेवर एका वर्षात रुपये 500 व्याज मिळायला हवे आहे. बँकेचा व्याजदर 10 असल्यास त्याने बँकेत किती रक्कम ठेवली आहे. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला बँकेत ठेवलेली रक्कम काढायची आहे. म्हणजेच याचा अर्थ मुद्दल आपल्याला माहिती नाही, मुद्दल काढायचं आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक प्रश्नात कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि कोणती गोष्ट काढायची आहे हे स्पष्ट होणे अगोदर खूप आवश्यक आहे. पहा, मुद्दल आपल्याला काढायचं आहे. यानंतर पहा मित्रांनो, एका वर्षात म्हणजे ज्या ठिकाणी मुदत आहे 1 वर्ष, मुदत 1 वर्ष आहे. 500 व्याज मिळायला म्हणजे व्याज आलेला आहे 500 रुपये. व्याज 500 रुपये आहे. व्याज 500. बँकेचा व्याजदर 10% म्हणजे दर आहे, व्याजाचा दर 10% आहे. 10% म्हणजे दर साल दर शेकडा 10 रुपये व्याजाचा दर आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी दिलेल्या गोष्टी आहेत आणि आपल्याला मुद्दल काढायचं आहे. सरळ सरळ अशा गोष्टी, दिलेल्या गोष्टी लिहून घेतल्यानंतर आपण जी गोष्ट काढायची आहे तिचं सूत्र तयार करून घेऊन मुद्दल काढायचं आहे. मुद्दल बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुदत गुणिले दर. या सूत्राचा वापर करून आपण या ठिकाणी मुद्दल काढू शकतो. पहा मित्रांनो, व्याज आहे 500 रुपये गुणिले 100 भागिले मुदत आहे 1 वर्ष गुणिले दर आहे 10 रुपये. पहा या ठिकाणी 1 शून्य, हा 1 शून्य कटेल आणि खाली 1 गुणिले 1 शिल्लक राहिलं म्हणजे 500 गुणिले 10 शिल्लक राहील वरी आणि 500 गुणिले 10चा गुणाकार केल्यानंतर येणारं उत्तर असेल 10 शून्य शून्य 10 शून्य शून्य 10 5 50. म्हणजेच या ठिकाणी मुद्दल 5000 रुपये असेल असं आपल्याला सांगता येईल. मुद्दल 5000 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चौथा प्रश्न आहे. 600 रुपये मुद्दलाचे एका विशिष्ट दराने एका वर्षाचे सरळ व्याज रुपये 66 आहे, तर 400 रुपये मुद्दलावर त्याच दराने किती व्याज मिळेल. पहा मित्रांनो, 600 रुपये मुद्दलाचे एका विशिष्ट दराने एका वर्षाचे सरळ व्याज 66 रुपये आहे. म्हणजे आणि तर 400 रुपये मुद्दलावर त्याच दराने किती व्याज होईल. म्हणजे या ठिकाणी प्रथम आपल्याला दिलेल्या त्या गोष्टी आहेत त्या जर आपण नोंदवून घेतल्या तर आपल्या लक्षात येईल मित्रांनो. पहा, मुद्दल आहे 600 रुपये, मुद्दल आहे
600 रुपये एका विशिष्ट दराने, म्हणजे दर आपल्याला माहीत नाही मित्रांनो, म्हणजे दर आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. एका वर्षाचे सरळ व्याज, एका वर्षाचे म्हणजे मुदत या ठिकाणी 1 वर्ष आहे आणि सरळ व्याज 66 रुपये आहे. व्याज दिलेला आहे 66 रुपये. म्हणजे प्रथम आपण या ठिकाणी दर काढून घेऊ, म्हणजे आपल्याला याच दराने 400 रुपयांचे किती व्याज मिळेल हे आपल्याला काढता येईल. पहा मित्रांनो, दर काढायचा आहे आपल्याला. दर बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले मुदत. पहा, व्याज या ठिकाणी दिलेलं आहे 66 रुपये गुणिले 100 छेद मुद्दल आहे 600 रुपये आणि मुदत आहे 1 वर्ष. ठीक आहे, हे समीकरण सोडू आपण. हे 2 शून्य कट होतील या ठिकाणी. 6 1 6 6 1 6 6 1 6 म्हणजे 1 1 1 11 1 11 रुपये. दर असेल 10 10 11 रुपये. ठीक आहे, मग याच दराने आपल्याला 400 रुपयांचे त्याच दराने किती व्याज होईल हे आपल्याला काढायचं आहे. दर आहे 11 रुपये मित्रांनो. मग आपण या ठिकाणी सरळ व्याज काढू आता. व्याज बरोबर मुद्दल मुदत गुणिले दर भागिले 100. पहा मित्रांनो, मुद्दल आहे या ठिकाणी आपल्याला 400 रुपये मुद्दलाचा व्याज काढायचा आहे. म्हणजे 400 गुणिले मुदत आहे 1 वर्ष आणि दर आपण आताच काढला होता 11 रुपये आहे छेद 100. हे 2 शून्य कट होतील. 11 1 11 11 चौक 44 म्हणजे 400 रुपयांचे सरळ व्याज हे 44 रुपये होईल असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 5वा. एका ठराविक मुद्दलावर एका ठराविक दराने 2 वर्षात मिळणारे व्याज 1 वर्षात मिळणाऱ्या व्याजाच्या किती पट असेल. पहा मित्रांनो, एक लक्षात घ्या. या ठिकाणी एका ठराविक मुद्दलावर एका ठराविक दराने मुद्दल, दर आणि 2 वर्षात मिळणारं व्याज जितकं असेल तेच मुद्दल, तेच दर आणि फक्त या ठिकाणी 1 वर्ष कमी होत आहे. म्हणजे याचाच अर्थ पहा मित्रांनो, 2 वर्षामध्ये मिळणारं व्याज जेवढं असेल, 2 वर्षात मिळणारं व्याज जर या ठिकाणी 100 रुपये असेल तर 1 वर्षामध्ये 1 वर्षात 100च्या म्हणजे 2 वर्षात मिळणाऱ्या व्याजापेक्षा ती 50% निम्म होईल. कारण इथे या ठिकाणी 2 वर्षाचं आहे, 1 वर्ष या ठिकाणी कमी होत आहे. म्हणजे वर्ष पण निम्मे होत आहे, त्या ठिकाणी व्याज पण या ठिकाणी बरोबर निम्म होईल मित्रांनो. म्हणजेच काय होईल की 2 वर्षात मिळणारं व्याज हे 1 वर्षात मिळणाऱ्या व्याजाच्या किती पट असेल हे सांगायचं आपल्याला मित्रांनो. पहा, 1 वर्षामध्ये 50 रुपये जर मिळत असेल तर 2 वर्षात ते दुप्पट होत आहे. म्हणजेच 1 वर्षात मिळणाऱ्या व्याजाच्या किती पट असेल, 2 वर्षात मिळणारं व्याज हे 1 वर्षात मिळणाऱ्या व्याजाच्या दुप्पट असेल असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न 6वा. 1 रुपयाचे एका महिन्याचे व्याज 1 पैसा असल्यास तो व्याजदर 10 10 किती झाला. पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे. या ठिकाणी दिलेल्या गोष्टी आहेत. 1 रुपयाचे एका महिन्याचे म्हणजे मुद्दल या ठिकाणी 1 रुपये आहे. मुद्दल 1 रुपये आहे. 1 महिन्याचे म्हणजे मुदत 1 महिना आहे आणि व्याज 1 पैसा आणि मिळणारं व्याज आहे 1 पैसा. पहा मित्रांनो, या ठिकाणी ज्यावेळेस मुदत या महिन्यामध्ये दिलेली असते त्यावेळेस आपल्याला तिचं रूपांतर वर्षामध्ये करून घेणं खूप आवश्यक आहे. म्हणजे 1 महिना म्हणजेच 1/12 वर्ष या पद्धतीनं वर्षात रूपांतर करून घेणं खूप आधी आवश्यक आहे. यानंतर आपल्याला काढायची गोष्ट आहे दर. दर काढायचा आहे. दर बरोबर किती. ठीक
ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी तिन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. दर आपण सूत्राचा वापर करून दर या ठिकाणी सहज काढू शकतो. दर बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले मुदत. मित्रांनो, दर बरोबर व्याज आहे या ठिकाणी दिलेला आहे. 1 पैसा पैशामध्ये व्याज आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. अगोदर आपण पैशामध्ये ठेवूनच काढू आणि नंतर रुपयामध्ये त्याचं रूपांतर करू. 1 गुणिले 100 छेद मुद्दल आहे या ठिकाणी 1 रुपया गुणिले मुदत आहे 1/12 वर्ष. ठीक आहे, या ठिकाणी गुणाकार करू आपण. 100 एक 100 छेद 1 1/12 1/12. या ठिकाणी हे छेदातील 12 हे गुणाकारात जातील आणि या ठिकाणी होईल 100 गुणिले 12 म्हणजेच 12 0 0 12 0 0 12 1 12 1200. आणि आलेली रक्कम मित्रांनो ही पैशामध्ये असेल, 1200 पैसे. पण या ठिकाणी पर्यायामध्ये रुपयामध्ये किंमत दिलेली आहे, दर किती आहे तो. त्यामुळे आपण ह्या 1200 पैशांचं रुपयात रूपांतर करू. 100 पैशांचा 1 रुपया होतो, म्हणून आपण 1200ला जर 100ने या ठिकाणी भाग दिला तर आपल्याला याचं रूपांतर रुपयात करता येईल, म्हणजे 12 रुपये. पहा मित्रांनो, या ठिकाणी हा व्याजाचा दर हा 12 रुपये असेल असं आपल्याला सांगता येईल. 10 12 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 7वा. एका माणसाने 2 वर्षाकरिता 10.8 दराने रुपये 4000 उसने घेतले. 2 वर्षानंतर परतफेड करताना त्याने रुपये 4000 व एक टेबल दिला, तर टेबलाची किंमत किती असेल. पहा मित्रांनो, दिलेल्या गोष्टी आहेत. मुद्दल आहे 4000 रुपये, 4000. 2 वर्षाकरिता म्हणजे मुदत आहे 2 वर्ष. 8 दराने दर आहे 8 रुपये, दर आहे 8 रुपये. पहा या ठिकाणी आपण 2 वर्षानंतर परतफेड करताना त्याने 4000 रुपये आणि एक टेबल दिलेला आहे. 4000 रुपये आणि टेबल परतफेड करताना दिलेली रक्कम म्हणजे ही पूर्ण रास असणार आहे मित्रांनो. म्हणजे त्याने 4000 रुपये नगदी दिले आणि त्याच्यासोबत एक टेबल दिलेला आहे. म्हणजे टेबल आणि 4000 रुपये मिळून ही रास तयार होणार आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ह्या टेबलची किंमत काढायची आहे मित्रांनो. म्हणजे आपण प्रथम या ठिकाणी व्याज काढू आणि रास ही मुद्दल आणि व्याज मिळून ही रास तयार होते. मुद्दल या ठिकाणी 4000 रुपये आहे आणि 4000 रुपये त्यांनी नगदी परत देताना दिलेले आहेत. म्हणजे व्याजाच्या रकमेच्या बदल्यात त्यांनी या ठिकाणी टेबल दिलेला आहे, हे आपल्या लक्षात येईल. म्हणजेच आपण या ठिकाणी टेबलाची किंमत आपल्याला काढावी लागेल. म्हणजेच आपल्याला या व्यवहारामधलं व्याज आपल्याला काढावं लागेल मित्रांनो. म्हणून व्याजाचं सूत्र वापरू आपण. व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. पहा मित्रांनो, मुद्दल आहे 4000 रुपये गुणिले मुदत आहे 2 वर्ष आणि दर आहे 8 रुपये भागिले 100. हे 2 शून्य कट होतील या ठिकाणी. पहा मित्रांनो, 40 दुनी 80 आणि 80 8 640. म्हणजे व्याज या व्यवहारामध्ये 640 रुपये असेल. आणि परत करताना त्यांनी 4000 रुपयाने एक टेबल दिलेला आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो. आणि 4000 अधिक टेबल 4000 हे मुद्दल आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण रास तयार केली तर आपल्याला लक्षात येईल की रास बरोबर मुद्दल 4000 अधिक व्याज 640 मिळून या ठिकाणी 4640 रुपये त्याला परत करायला हवे होते. याच्यातील त्याने 4000 नगदी परत केलेले आहे मित्रांनो. 4000 नगदी स्वरूपात परत दिलेले आहे. म्हणजे 4000 त्याच्यातून वजा केले तर राहतात 640 रुपये. आणि ह्या 640 रुपयाच्या बदल्यात त्याने या ठिकाणी टेबल दिलेला आहे. म्हणजे टेबलाची किंमत ही 640 रुपये असणार आहे, आपल्याला लक्षात येईल. 640 रुपये. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. समोरचा प्रश्न आहे. मदनने 10.9 दराने रुपये 8000 त्याच्या मित्राला कर्जाऊ दिले,
तर 3 वर्षानंतर त्याला किती रक्कम परत मिळेल. दिलेल्या गोष्टी प्रथम आपण लिहून घ्यायला हव्यात. मुद्दल या ठिकाणी आहे 8,000 रुपये. दशादशे 9 दराने म्हणजे व्याजाचा दर आहे या ठिकाणी दर साल दर शेकडा 9 रुपये आणि 3 वर्षानंतर ती रक्कम त्यानं परत घेणार आहे. म्हणजेच मुदत ही 3 वर्ष आहे. मुदत 3 वर्ष आहे. तर आपल्याला त्यानं किती रक्कम त्याला परत मिळेल हे काढायचं आहे. म्हणजे प्रथम आपल्याला या ठिकाणी व्याज काढावं लागेल मित्रांनो. व्याज या रकमेचं व्याज काढावं लागेल या मुदतीचं आणि या दरानं. व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. पहा या ठिकाणी मुद्दल आहे 8,000 रुपये गुणिले दर आहे 9 रुपये आणि मुदत आहे 3 वर्ष भागिले 100. हे 2 शून्य हे 2 शून्य कट होतील. पहा मित्रांनो या ठिकाणी 9 त्रिक 27 27 गुणिले 80 27 गुणिले 80 जर केलं तर आपल्याला या व्यवहारातील व्याज या ठिकाणी मिळेल 80 गुणिले 27 7 शून्य शून्य 7 8 56 2 शून्य शून्य 8 2 16 2160 रुपये व्याज असेल. व्याज असेल 2160 रुपये आणि तो त्याला रक्कम परत मिळताना ही मुद्दल आणि व्याज मिळून मिळणार आहे. म्हणजे आपल्याला यावर रास काढावी लागेल. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज म्हणजे रास मधनला वापस मिळणार आहे. म्हणजे मुद्दल या ठिकाणी होतं 8,000 रुपये अधिक व्याज आहे 2160 रुपये. म्हणजेच 8,000 आणि 2160 होतील 10,160 रुपये. म्हणजे मदनला 3 वर्षानंतर 10,160 रुपये परत मिळतील असं आपल्याला सांगता येईल. 10,160 पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. समोरचा प्रश्न आहे 9वा. स्वराने दशादशे 7 दराने रुपये 20,000 5 वर्षासाठी बँकेत ठेवले तर तिला किती व्याज मिळाले. 2017मध्ये हा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो. पहा या ठिकाणी 20,000 हे मुद्दल आहे. 7 दराने 7 रुपये हा दर आहे आणि 5 वर्षासाठी म्हणजे 5 वर्षासाठी हा ही मुदत आहे. तर आपल्याला या ठिकाणी किती व्याज मिळेल म्हणजे या व्यवहारामध्ये आपल्याला व्याज काढायचं आहे. आणि व्याजाचं सूत्र आहे मित्रांनो सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिला 100. पहा मित्रांनो मुद्दल आहे 20,000 रुपये गुणिले मुदत आहे 5 वर्ष आणि दर आहे 7 रुपये भागिले 100. या ठिकाणी हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कट होतील. शिल्लक राहिलेल्या संख्यांचा आपल्याला या ठिकाणी गुणाकार करावा लागेल. 200 गुणिले 5 गुणिले 7. आता 200 गुणिले 7 किती 5 किती होतील 5 शून्य शून्य 5 शून्य शून्य 5 दुनी 10. 1,000 गुणिले 7 बरोबर होतील 7,000. म्हणजेच स्वराला 7,000 रुपये व्याज मिळेल असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. समोरचा प्रश्न आहे 10वा. एका ठराविक रकमेचे एका ठराविक दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 180 होते. त्याच्या दुप्पट रकमेवर त्याच दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती होईल. पहा मित्रांनो पहिला व्यवहार आहे एका ठराविक रकमेचे एका ठराविक दराने 4 वर्षामध्ये 4 वर्ष मुदत आहे आणि 180 रुपये व्याज होत आहे. 4 वर्षात 180 रुपये. कारण मुद्दल आणि दर हे माहीत नाहीत आपल्याला. मुद्दल आणि दर याच मुद्दल आणि याच दराने हेच मुद्दल आणि याच दराने त्याच्या दुप्पट रकमेवर. पहा मित्रांनो या ठिकाणी मुद्दल
जेवढा आहे त्या मुद्दलाचं या दरानं 4 वर्षात 180 रुपये व्याज होत आहे. मग त्याच्या दुप्पट रकमेवर म्हणजे रक्कम या ठिकाणी मुद्दल हे काय होईल गुणिले 2 म्हणजे मुद्दल दुप्पट होईल आणि त्याच दराने दर मात्र हाच राहील आणि मुदत असेल 2 वर्ष म्हणजे 2 वर्ष मुदत या ठिकाणी कमी होत आहे 2 वर्ष. तर सरळ व्याज किती होईल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. पहा एक लक्षात घ्या मित्रांनो की जर या ठिकाणी 100 रुपये मुद्दल असतं 100 रुपये तर या ठिकाणी 4 वर्षात 180 रुपये व्याज होत आहे. मग या ठिकाणी मुद्दल दुप्पट होत आहे म्हणजे मुद्दल या ठिकाणी 200 होत आहे आणि मुदत मात्र निम्म्याने कमी होत आहे. मुद्दल दुप्पट होत आहे आणि मुदत निम्म्याने कमी होत आहे म्हणजे याचाच अर्थ 2 वर्ष मुदत कमी झाली पण मुद्दल मात्र या ठिकाणी दुप्पट झालेला आहे म्हणजे 2 वर्षातसुद्धा त्या रकमेवरील व्याज हे 180 रुपये होईल असं आपल्याला सांगता येईल. 180 रुपये होईल असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर 11वा प्रश्न रुपये 7,000 या रकमेची 10/7 दराने सरळ व्याजाने रुपये 9,450 रास होण्यासाठी किती वर्ष लागतील. पहा मित्रांनो दिलेल्या गोष्टी आपण आधी लिहून काढू. मुद्दल आहे या ठिकाणी 7,000 रुपये 10/7 दराने म्हणजे व्याजाचा दर आहे दर साल दर शेकडा 7 रुपये. या ठिकाणी सरळ व्याजाने रास दिलेली आहे मित्रांनो. सरळ व्याजाने रास होत आहे 9,450 रुपये रास होत आहे. होण्यासाठी किती वर्ष लागतील म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मुदत काढायची आहे. मुदत बरोबर किती. मित्रांनो तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मुद्दल दर आणि मुदत या तिन्हीपैकी एक गोष्ट जर आपल्याला काढायची असेल माहीत नसेल तर ती माहीत करून घेण्यासाठी आपल्याला त्या व्यवहारातील व्याज माहीत असणं प्रथम आवश्यक आहे. आणि या ठिकाणी रास दिलेली आहे म्हणजे आपल्याला मुद्दलातून राशीमधून जर मुद्दल वजा केलं तर राहिलेली रक्कम व्याज असते आपल्याला माहीत आहे. म्हणजेच व्याज बरोबर रास वजा मुद्दल करून आपण या ठिकाणी व्याज मिळवू शकतो. पहा रास आहे 9,450 रुपये वजा मुद्दल आहे 7,000 रुपये म्हणजेच या ठिकाणी 9,450मधून 7,000 गेल्यानंतर 2,450 रुपये व्याज आहे असं आपल्याला लक्षात येईल. यानंतर आपण आता मुदतीचं सूत्र ठेवून आपण मुदत या ठिकाणी काढू शकतो. पहा मुदत बरोबर सूत्र आहे व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले मुदत. मुदत काढायची आहे आपल्याला मित्रांनो दर. पहा व्याज आपण या ठिकाणी काढलं 2,450 गुणिले 100 भागिले मुद्दल या ठिकाणी मुद्दल आहे मित्रांनो 7,000 रुपये गुणिले दर आहे 7 रुपये. पहा मित्रांनो हे 2 शून्य जातील परत हे शून्य जाईल या ठिकाणी 7 1 7 7 2 14 7 3 21 3 उरले 35 7 5 35 परत 7 1 7 7 5 35 म्हणजे 5 1 5 म्हणजेच मुदत ही 5 वर्ष असेल असं आपल्याला सांगता येईल. मुदत 5 वर्ष म्हणजे 5 वर्षामध्ये 9,450 रास होईल. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. 12वा प्रश्न राहुलने रुपये 15,000 3 वर्षासाठी काही दराने संतोषला वापरायला दिले. संतोषने त्याला रुपये 4,500 व्याज दिले तर व्याजाचा दर 10/10 किती असेल. 2017-18 मध्ये हा प्रश्न स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो. पहा प्रश्नामध्ये दिलेल्या गोष्टी आहेत. या ठिकाणी मुद्दल माहीत आहे आपल्याला. मुद्दल आहे 15,000 रुपये 3 वर्षासाठी म्हणजे 3 वर्ष ही मुदत आहे मित्रांनो. 3 वर्ष दर काही दराने म्हणजे दर आपल्याला या ठिकाणी माहीत नाही म्हणजे दर माहीत करून घ्यायचा आहे म्हणजे दर बरोबर प्रश्नचिन्ह दिले. संतोषने त्याला रुपये 4,500 व्याज दिले म्हणजे या व्यवहारात व्याज आहे 4,500 रुपये तर व्याजाचा दर 10/10 किती असेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मुद्दल
मुदत आणि दर यापैकी कोणतीही गोष्ट काढायची असेल तर व्याज माहीत असणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी व्याजही दिलेलं आहे. म्हणजे दरचं सूत्र ठेवून आपण या ठिकाणी दर काढू शकतो. दर बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले मुदत. मित्रांनो, व्याज आहे 4,500 रुपये गुणिले 100 भागिले मुद्दल आहे 15,000 रुपये गुणिले मुदत आहे 3 वर्ष. मित्रांनो, हे 2 शून्य कट होतील, यातला 1 शून्य आणि हा 1 शून्य कट होईल. 15 × 1 = 15, 15 × 3 = 45, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, म्हणजे शिल्लक राहील 10 × 1 = 10. म्हणजे तो दर असेल 10%. 10% म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर समोरचा 13वा प्रश्नसुद्धा 2018च्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो. पहा, प्रश्न आहे ₹500 मुद्दलाचे 10.8 दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती. पहा, दिलेल्या गोष्टी आहेत. मुद्दल दिलेला आहे, दर दिलेला आहे 8 रुपये आणि मुदत दिलेली आहे 3 वर्ष आणि आपल्याला व्याज काढायचं आहे मित्रांनो. म्हणजे ह्या 3 गोष्टी जर दिलेल्या असतील तर व्याज आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र ठेवून व्याज आपल्याला काढता येतं. व्याज बरोबर व्याजाचं सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. मुद्दल दर गुणिले मुदत भागिले 100. या ठिकाणी मुद्दल आहे 500 रुपये मित्रांनो. हे 500 ठेवू मुद्दलच्या ठिकाणी. 10.8 दराने म्हणजे व्याजाचा दर आहे 8% म्हणजे 8 रुपये, 100ला 8 रुपये आणि मुदत आहे 3 वर्ष छेद 100. हे 2 शून्य या ठिकाणी कट होतील आणि शिल्लक राहील 8 × 5 = 40, 40 ते गुणिले 3 120 म्हणजे 120 रुपये व्याज होईल असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. या पाठातील या स्वाध्यायामधील सर्वात शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, 14वा प्रश्न आहे. तो सुद्धा 2018च्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पहा, रोहितला 10.7 दराने एका मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज 2,520 रुपये मिळाले, तर मुद्दल किती. मित्रांनो, दिलेल्या गोष्टी आपण लिहून घेऊ. 10.7 दराने म्हणजे व्याजाचा दर आहे 10.7 रुपये. एका मुद्दलाचे म्हणजे मुद्दल या ठिकाणी आपल्याला माहीत नाही मित्रांनो, म्हणजे मुद्दल आपल्याला या ठिकाणी माहीत करून घ्यायचं आहे. मुद्दल बरोबर प्रश्नचिन्ह. 3 वर्षात म्हणजे 3 वर्ष ही काय आहे, मुदत आहे. 3 वर्ष मुदत आहे. सरळ व्याज ₹2,520 मिळाले आणि व्याज या ठिकाणी आलेलं आहे 2,520 रुपये, तर मुद्दल किती. पहा मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस दर, मुद्दल आणि मुदत ह्या 3 पैकी एक गोष्ट ज्यावेळेस काढायची असते त्यावेळेस आपल्याला व्याज माहीत असणं आवश्यक आहे आणि या प्रश्नामध्ये व्याज आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे मुद्दल आपण या ठिकाणी मुद्दलचं सूत्र वापरून मुद्दल या ठिकाणी आपण सहज पद्धतीनं काढू शकतो. पहा मित्रांनो, मुद्दल काढण्याचं सूत्र आहे व्याज गुणिले 100 भागिले मुदत गुणिले दर. पहा मित्रांनो, व्याज माहीत आहे आपल्याला 2,520 गुणिले 100 भागिले मुदत आहे या ठिकाणी 3 वर्ष आणि गुणिले दर आहे 7 रुपये. पहा, या ठिकाणी आपण 3 भाग घालू. 3 × 1 = 3, 3 × 8 = 24, 1 उरला 12, 3 × 4 = 12, 3 0 0. त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा 7 भाग घालू आपण. या ठिकाणी पहा, शिल्लक राहिलेली संख्या आहे 840 गुणिले 100 भागिले 7, 7 × 1 = 7, 7 × 1 = 7, 1 उरला 14, 7 × 2 = 14, 7 0 0 म्हणजेच 120 गुणिले 100 बरोबर
गुणाकार येईल 12,000 रुपये, म्हणजेच मुद्दल असेल 12,000 रुपये. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. धन्यवाद मित्रांनो.